जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. आता तिकडलं 4-5 बॅगा झाल्यात गोळा करायच्या, 6-7 बॅगा. इकडे 3 बॅगा राहिल्यात गोळा करायच्या. आता तरी लेबर आलेले इकडल्या साईडला. आता थोडं ऐकून असल्यामुळं थोडा उशीर लागणार आहे. तर आता इकडे करायचे बनवून दाखवून आणतो मी तुम्हाला. मालक आहेत, आपले शेतमालक आहेत. मी त्यांचा गडी आहे, इथे सालगडी म्हणून राहिलेले आहे मी. ते मालक आहेत माझे, शेताकडे आले आज. बनवीला गेले ते बघायला, तर मी दाखवतो तुम्हाला बनी. इथे बनीम लागलेले आपले. इकडं 5 एकरचं काठ जमा केलेलं आहे मी आता, आणि इथले 1 एकरचं जमा केलेलं आहे. तर बनीम लावलेली आहे मी 50x40ची. त्याला ताडपत्री कमी पडल्यामुळं मी मालकाला सांगितले दुसरी घेऊन या ताडपत्री म्हणून 50x60ची. कारण वरची बाजू जी आहे ती झापल्या जात नाही. आभाळ जास्त आलेली, हवा जर सुटली तर ताडपत्री उडायची शक्यता असते. त्याच्यामुळे ताडपत्रीचं जुन्या चौकडल्या साईडनं बांधून द्यावे, फीट मेका ठोकून. ताडपत्री उडायला नाही पाहिजे. तर आपले लेबर आहे त्या साईडला थोडं तिकडे ते 3 बॅग राहिलेले आता, 2-3 तुकडे ते गोळा करून इकडे एक प्लॉटचा आणायला लागले तर, आणि 2 प्लॉटचं आहे ते तिकडं गोळा करायला लागले. तर तरी बघा आज काम माझं झालेलं आहे व्यवस्थित, आणि झाल्यामुळं मनाला समाधान वाटतंय. काम व्यवस्थित झालं उघाडीमध्ये म्हणून. पाऊस जर पडला असता तर हालत बेकार झाली असती, सांगायची सुद्धा सोय नव्हती असला. कारण तोटात गाज जायचा, ती पावसात भिजल्यामुळं वाटलं होतं. धन्यवाद.